Hello student, lecture number 5th on meaning and fundamentals of double entry system of bookkeeping. Classification of account. All accounts are divided into 5 categories for the purpose of recording the transaction, namely like as assets, liabilities, capital, expenses, losses, revenue and gains. जे अकाउंट आहेत ते अकाउंटचे 5 कॅटेगरीज केले आहेत, 5 टाईप्स केलेले आहेत. तर 5 पार्टमध्ये त्याला डिवाइड केलेलं आहे. जसं की असेट सेपरेटली, लायबिलिटीज सेपरेट केले, त्यामधून कॅपिटल सेपरेट केले, एक्सपेन्सेस लॉसेस सेपरेट केले आणि रेव्हेन्यू अँड गेन सेपरेट केलेला आहे. म्हणजे ते कशा पद्धतीने त्या ठिकाणी कॅटेगरीज आहेत बघा. फर्स्ट इज असेट्स. असेट्स इन्क्लूड्स मशिनरी, बिल्डिंग, goodwill, furniture and fixture, land, premises, then leasehold building, freehold premises, motor vehicle, motor car, computer, electric fitting, office equipment, loose tools, goodwill, then patent, copyright, investment, debenture, share in Navneet Publication Limited like as goods, stock of goods, livestock, stock of stationery, bills receivable, cash, etc. Then liabilities account, creditors, bank overdraft, bank loan, outstanding, capital, loan from Mehta and so etc. Okay, then capital, Aditya's account, Girish account, Harish account. म्हणजे ज्या ठिकाणी एक पर्सनलाइज व्यक्तीचं किंवा ग्रुपचं या ठिकाणी अकाउंट जे कॅपिटल अकाउंट म्हणून दाखवलं जातं, जसं की ज्याला आपण इन दी बुक्स ऑफ म्हणून घेतोय. देन रेव्हेन्यू अँड गेन्स, या ठिकाणी सगळे रेव्हेन्यू किंवा सगळे झालेले प्रॉफिट या ठिकाणी आपण दाखवतोय किंवा जे काय इन्कम रिसीव्ड केलेलं आहे ते आपण या ठिकाणी दाखवत असतो. फॉर एक्झाम्पल कमिशन रिसीव्ड, डिव्हिडंड रिसीव्ड, रेंट रिसीव्ड, कमिशन रिसीव्ड या पद्धतीने. नेक्स्ट एक्सपेन्सेस अँड लॉसेस, सगळे एक्सपेन्सेस झालेले असतील किंवा लॉस झालेले असतील हे या एक्सपेन्सेस लॉसेस कॅटेगरीमध्ये येतात. वेजेस, ऑडिट फीज, लॉस बाय फायर, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, ट्रेड एक्सपेन्सेस, फ्रेट, वेजेस, रॉयल्टीज, इम्पोर्ट ड्युटी, एक्सपोर्ट ड्युटी, इलेक्ट्रिसिटी चार्जेस, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, रिपेयर्स, रेंट, then salary, clearing charges, traveling expenses, commission account, bank charges, audit fees, insurance premium, brokerage, dividend, interest, subscription, advertisement, bad debt, discount, sundry expenses. म्हणजे ज्याच्यासाठी आपण अमाऊंट ज्या कोणत्या पर्पजसाठी आपण अमाऊंट पे करतोय ते म्हणजे ज्या ठिकाणचं काय असणार आहे एक्सपेंडिचर असणार आहे. अशा पद्धतीने काही 5 कॅटेगरीज बनवलेल्या आहेत. देन रूल ॲप्लिकेबल फॉर डेबिटिंग अँड क्रेडिटिंग द अकाउंट. टू फंडामेंटल रूल. फर्स्ट, फॉर रेकॉर्डिंग change in assets, expenses and losses. First, increase in asset is debited, decrease in asset is credited. Asset जर इन्क्रीज झालेली असेल तर अकाउंटच्या डेबिटला दिसणार आहे. असेट जर डिक्रीज झालेली असेल तर अकाउंटच्या क्रेडिटला दिसणार आहे. आणि जर इन्क्रीज झालेली असेल, इन्क्रीज इन असेट इज डेबिटेड. जर असेट इन्क्रीज झालेली असेल तर ती डेबिटला येणार आहे आणि जर असेट डिक्रीज झालेली असेल तर ती क्रेडिटला येणार आहे. म्हणजेच त्या असेट्समधून किती डिक्रीज झालेली आहे ते आपण डिडक्ट करून दाखवत असतो.
देन इन्क्रीज इन द एक्सपेन्सेस अँड लॉसेस इज डेबिटेड. जर एक्सपेन्सेस लॉसेस इन्क्रीज झालेले असेल तर ते डेबिटला येणार. अँड डिक्रीज इन एक्सपेन्सेस लॉसेस इज क्रेडिटेड. जर डिक्रीज झालेले असतील ते क्रेडिटला येणार. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलं आहे, असेट्स किंवा एक्सपेन्सेस लॉसेट इन्क्रीज झालेले असतील तर डेबिटला अँड वाईस वर्सा डिक्रीज झालेले असतील तर क्रेडिटला. सेकंड, फॉर रेकॉर्डिंग चेंजेस इन लायबिलिटीज अँड कॅपिटल रेव्हेन्यू ऑर गेन्स. इन्क्रीज इन लायबिलिटी इज क्रेडिटेड. लायबिलिटी इन्क्रीज झालेली असेल तर ते क्रेडिटला येणार. अँड डिक्रीज इन लायबिलिटी इज डेबिटेड. जर लायबिलिटी डिक्रीज झालेली असेल तर डेबिटला येणार. सेम, इन्क्रीज इन कॅपिटल इज क्रेडिटेड अँड डिक्रीज इन कॅपिटल इज डेबिटेड. कॅपिटल इन्क्रीज झालेलं असेल तर ते क्रेडिट होणार आणि डिक्रीज झालेलं असेल तर ते डेबिट होणार. लाईक ॲज इन्क्रीज इन रेव्हेन्यू ऑर गेन्स credited and decrease in revenue and gains is debited. जर रेव्हेन्यू अँड गेन्स इन्क्रीज झालेलं असेल तर डेबिटला येणार, क्रेडिटला येणार. अँड डिक्रीज इन रेव्हेन्यू अँड गेन्स झालेलं असेल तर ते डेबिटला येणार. म्हणजे तिथे लायबिलिटीज, कॅपिटल, रेव्हेन्यू अँड गेन्स हे जर इन्क्रीज झालेलं असेल तर क्रेडिटला येतं आहे, तर ते जर डिक्रीज झालेलं असेल तर डेबिटला येणार. पुन्हा एकदा, असेट्स, एक्सपेन्सेस, लॉसेस इन्क्रीज असेल तर डेबिटला, लायबिलिटीज, कॅपिटल, रेव्हेन्यू गेन्स इन्क्रीज असेल तर क्रेडिटला, अँड वाईस वर्सा. याच्याबरोबर विरुद्ध अदर साईड. ओके. पुन्हा एकदा ते वाचल्यानंतर लगेच समजतं. एकदम सोपं आहे. प्लीज ट्राय इट.